भूरूपशास्त्र आपला पुढचा टॉपिक आहे. तर वन बाय वन आपण गोष्टी बघूया. याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघतोय अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीचा अभ्यास करू. अंतर्गत आणि बहिर्गत शक्तीचा अभ्यासामध्ये पहिला घटक आहे आपला भूरूप श्रेणी. याच्यामध्ये प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी असा एक प्रकार आहे. प्रथम श्रेणी प्रकारामध्ये तुमचा भूखंड आणि महासागर येतात. या प्रथम श्रेणीचे भूखंड आहेत जे मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती उपलब्ध आहेत. असे दोन कॅटेगरी प्रथम श्रेणीमध्ये येतात. एक तुमचा आहे भूखंड आणि दुसरा आहे महासागर. द्वितीय श्रेणी काय बघा, भूखंड आणि महासागरावरती असणारे द्वितीय श्रेणी, त्याच्यावरती असणारे इतर जे भूखंड आहेत त्याला म्हणतो आपण द्वितीय श्रेणी. याच्यामध्ये बघा भूखंडावरती कोण कोण आहे, पर्वत, पठारे आणि मैदाने. ऑफकोर्स हे द्वितीय श्रेणीमध्ये आहेत. त्याच्यानंतर महासागरावरती कोण आहे, समुद्रबुड, जमीन, खंडांत, उतार सागरी, मैदान सागरी, पठारे आणि सागरी गर्ता. प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतला हा डिफरन्स आहे, तो एक लक्षात घ्या. हा लक्षात तुमच्या. त्याच्यानंतर तृतीय श्रेणी बघा, तृतीय श्रेणीमध्ये बहिर्गत शक्तीमुळे प्रथम व द्वितीय श्रेणी भूरूपांवरती तयार होणारी भूरूपे. बहिर्गत शक्तीचा रेफरन्स कुठे आला तुमचा, तृतीय श्रेणीमध्ये आलेला आहे. प्रथम द्वितीय तृतीय तिने लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कोण कोण येतात, टेकड्या, पूर मैदाने, त्रिभुज प्रदेश, सर्क, भूछत्र खडक, लॅपिस, डोलाइन्स आणि रिया आणि फियॉर्डचे किनारे. हे झाले आपण डेप्थ मध्ये बघणारे. आपण हे एक तृतीय श्रेणी आपण डेप्थ मध्ये बघतो. पहिल्या प्रथम आणि द्वितीय तर ते ऑलरेडी एक्झिस्टिंग असतात. तर तुम्हाला कुठलाही एखादा घटक विचारला जाईल आणि हे प्रथम द्वितीय तृतीय काय आहे ओळखा असं सांगितलं तर ओळखता आलं पाहिजे. पठार काय आहे, द्वितीय श्रेणी आहे, हे लक्षात घ्या. कुठलंही तुम्हाला विचारलं की तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे झालं आपलं पहिलं वर्गीकरण आहे, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. पुढचा घटक आहे आपला भूकवचात बदल घडवून आणणाऱ्या शक्ती कोणकोणत्या आहेत बघायच्या. एक अंतर्गत शक्ती असताना आपण एंडोजेनिक म्हणतोय आणि बहिर्गतला एक्सोजेनिक म्हणतोय. या शक्तींमुळे भूकवचामध्ये, भूकवच म्हणजे काय, पृथ्वीचा जो वरचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये फरक घडून येणे. आता अंतर्गत शक्तीमध्ये काय काय बघूया. पहिल्यांदा आपली आहे अंतर्गत शक्ती, त्याला आपण एंडोजेनिक फोर्स म्हणतोय. भूगर्भातील अत्याधिक तापमानामुळे, भूगर्भात तापमान अत्याधिक आपल्याला माहित आहे, मॅग्मा आतमध्ये असतो हे आपल्याला माहित आहे. मंद गतीने कार्यरत असतो. हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचं. अंतर्गत शक्तीचे मुद्दे काय आहेत, भूगर्भातील अत्याधिक तापमानामुळे ही शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती कसं आहे, मंद गतीने कार्यरत असते. हे दोन मुद्दे झाले. यामुळे दोन प्रकारच्या हालचाली घडून येतात. एक आहे तुमची ऊर्ध्वगामी हालचाल. पहिली कुठली आहे, ऊर्ध्वगामी हालचाल. त्याच्यामध्ये व्हर्टिकल मुवमेंट आणि रॅडियल मुवमेंट अशा दोन मुवमेंट तुमच्या घडून येत आहेत. पृथ्वीच्या त्रिज्येचे दिशेनं ही मुवमेंट होते. आता तसं जर पाहिलं तर व्हर्टिकल म्हणा किंवा रॅडियल म्हणा इक्वलंटच आहेत ते. त्याच्यामध्ये व्हर्टिकल म्हणता म्हणजे एक तर दोन प्रकारे हालचाल होते अंतर्गत शक्तीमुळं. एक तुमच्या दोनच प्रकारची हालचाल होणार आहे की भूकवच उंचवला जातो किंवा खाली कचला जातो. म्हणजे मुवमेंट कशी आहे, व्हर्टिकल आहे. आणि तुम्ही अर्थचा विचार केला तर ते त्रिज्येच्या दिशेनं आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्ही व्हर्टिकल मुवमेंट म्हणा किंवा रॅडियल मुवमेंट म्हणा, दोन्ही खरं तर एकच आहेत. या दोन मुवमेंटच्या प्रकार आहेत. पुढे बघा, महाद्वीप व भूखंड निर्माणकारी हालचाली त्यांना म्हटलं जातं. जे ऊर्ध्वगामी हालचाल आहे त्याला काय म्हणतो आपण, महाद्वीप किंवा भूखंड निर्माण करणाऱ्या हालचाली. कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट किंवा एपिरोजेनेसिस मुवमेंट म्हणतो त्याला आपण, राईट. तर त्या मुवमेंटची वेगवेगळी नावं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय काय निर्माण होतं, पठार, मैदान, महाद्वीप, भूखंडांची निर्मिती होत असते. अंतर्गत भू हालचालीमुळं आणि ऊर्ध्वगामी हालचालीमुळे या गोष्टी निर्माण होत आहेत. पुढचा आपला प्रकार आहे क्षितिज समांतर हालचाल. क्षितिज समांतर हालचाल म्हणजे काय, ही हॉरिझॉन्टल मुवमेंट झाली. मृदू खडकावरती वळ्या पडतात तर कठीण खडकावरती भेगा पडतात, तर कधी कधी जोड ही निर्माण होतो. हा फोर्स कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. जर लक्षात आलं, ही जर अशी पृथ्वी असेल किंवा समजा की तुम्ही पहिली मुवमेंट जे बघितलात तर ती अशी मुवमेंट होते, राईट. त्रिज्येच्या दिशेने मुवमेंट होणारी आहे, त्याला आपण ऊर्ध्वगामी मुवमेंट, व्हर्टिकल किंवा रॅडियल मुवमेंट म्हणतोय. ते कशामुळे होत आहे, या ठिकाणी माझं जे टेम्परेचर जास्त आहे त्या टेम्परेचरमुळं त्या वरच्या भूकवचावरती प्रेशर निर्माण होत आहे. प्रेशर निर्माण झाल्यामुळे काय होणार आहे, ते वरच्या बाजूला ढकललं जाणार आहे. म्हणजे हा फोर्स या डायरेक्शन आहे किंवा कधी कधी खालच्या डायरेक्शन असतो. त्यामुळे एकतर ते वरती उचलतं किंवा खालती उचलतं. आपण वरती बघितलं फक्त वरच्या उचलण्याची मुवमेंट बघितलेली आहे. ऊर्ध्वगामी असं त्याला नाव दिलं. त्यामुळे काय होतंय, उचलला जाणारा भाग थोडासा उंच गेला की पठार बनतो.
ओके. तसंच अजून थोडीशी लेंथ हाईट कमी राहील तर ते मैदान बनतं. ओके. तसंच एखादा महाद्वीप सुद्धा बनू शकतो आणि भूखंड पण निर्माण होऊ शकतात. आधी असलेल्या सपाटीपासून, जमिनीच्या सपाटीपासून भाग उंचवलाय आणि ही मुवमेंट कशी ते लक्षात घ्या. तर तुम्ही दुसरी बघितलात तर ते सरफेस वरची मुवमेंट आहे. म्हणजे आता हे तुम्ही पृथ्वीचा सरफेस बघितला असेल इथे आणि असा जर खडक असेल इथे, एखादा खडक आहे समजा, त्याच्यावरती जो प्रेशर येतोय, हॉरिझॉन्टल प्रेशर आहे, त्याच्यावरून जे भाग तयार होतील त्याला आपण काय म्हणतोय, क्षितिज समांतर हालचाल निर्माण होणारे भूखंड. हे तर तुमच्या लक्षामध्ये. यात काय होणार आहे, एकतर वळ्या पडतील. वळ्या कधी पडतील, तुमचा जो हा खडक आहे तो मृदू असेल, ओके, तर तुमच्या अशा वळ्या पडणार आहेत, राईट, मृदू खडक असेल तर. ओके. आणि जर कठीण खडक असेल तर त्याला काय पडतात, भेगा पडणार आहेत. अशा मध्यभागी एखादा भेगा पडू शकतात. ओके. आणि ही जोड नावाचा प्रकार आहे, तो एक भेगच आहे, फक्त जोड निर्माण झालंय इथे, जोड निर्माण झालंय, एक भेग पडले आणि जोड निर्माण झाले. मग काही ठिकाणी कशाही प्रकारच्या उलट्या भेगा पडू शकतात. ओके. त्यामुळे भेगा पडणे आणि वळ्या पडणे आणि जोड निर्माण होणे या 3 गोष्टी आहेत तुमच्या क्षितिज समांतर हालचालीमुळे. ओके. नेक्स्ट, पर्वत निर्माणकारी हालचाल त्याला म्हटलं जातं, पर्वत निर्माणकारी. वरती आपण बघितलं पर्वत होता का ऊर्ध्वगामी हालचालीमध्ये, पठार, मैदान, महाद्वीप, भूखंड. ओके. इथं काय आहे, पर्वत निर्माणकारी हालचाल. पर्वत कसा होतो, आता आपण बघितलं वली पर्वत, हे वली पर्वताचं उदाहरण आहे. उदाहरण द्यायचं तर हिमालय, हिमालय हे अशा वळ्या पडून निर्माण झालेला पर्वत आहे. आता या दोन्हीमध्ये बघा, ही जी मुवमेंट आहे पर्वत निर्माण करते त्याला आपण काय म्हणतो, माउंटेन बिल्डिंग मुवमेंट किंवा ओरोजेनेसिस बिल्डिंग मुवमेंट. ओरोजेनेसिस मुवमेंट. वरती काय होती, इपिरोजेनेसिस बिल्डिंग, आणि ती काय आहे, कॉन्टिनेंट बिल्डिंग आहे. आणि हे काय आहे, माउंटेन बिल्डिंग. दोन्हीतला फरक नीट व्यवस्थित लक्षात घ्या. आता डिफरन्स बघू आपण, इपिरोजेनेसिस आणि ओरोजेनेसिस मधला डिफरन्स आपण बघूया. आता इपिरोजेनेसिस मध्ये बघा, कॉन्टिनेंटल बिल्डिंग मुवमेंट आणि ओरोजेनेसिस माउंटेन बिल्डिंग मुवमेंट, हे तर लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट आहे, पठारे आणि मैदानांची निर्मिती होते इपिरोजेनेसिस मुळे. पठारे आणि मैदानांची निर्मिती आणि पर्वतांची निर्मिती ओरोजेनेसिस मुवमेंट मुळे होते. आता एकाचा मुद्दा बघा, 2 प्रकारचा मुवमेंट होणार आहेत इपिरोजेनेसिस मध्ये, म्हणजे व्हर्टिकल किंवा रॅडियल मुवमेंट मध्ये. एक तुमचा आहे सबमर्जन्स आणि दुसरा आहे इमर्जन्स. ओके. सबमर्जन्स मध्ये काय आहे, अधोगामी हालचाल, खचणे किंवा सबसिडन्स त्याला आपण म्हणतो. अधोगामी, ऊर्ध्वगामी वरती बघितलं, तसंच इथं काय, अधोगामी येते, हालचाल खालच्या दिशेने होते, मग ते जमीन खचते, त्याला आपण सबसिडन्स सुद्धा म्हणतो किंवा सबमर्जन्स झालेला आहे तिथे. उदाहरण काय आहे, प्रवाळ बेटे, हे सबमर्ज असलेल्या खडकावरती प्रवाळ बेटे जनरली निर्माण होतात, बरोबर आहे. त्या समुद्रातला एखादा भाग जर सबमर्ज झाला, तिथे एखादं छोटंसं बेट बनतं पाण्याच्या खाली, तिथे प्रवाळ निर्माण होत असतात. नेक्स्ट आहे तुमचं वेस्ट इंडिज मधील टोबॅगो वेस्ट बेट. टोबॅगो बेट लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्टली असं विचारलं की टोबॅगो बेट हे कुठल्या प्रकारच्या मुवमेंट मध्ये निर्माण होतं, तेव्हा आपली गडबड होऊ शकते. तर एक तर ती व्हर्टिकल मुवमेंट आहे, रॅडियल मुवमेंट, आणि त्यातल्या त्यात कशी मुवमेंट आहे, सबमर्जन्स वाली मुवमेंट आहे, त्याच्यामुळे हे तयार झालेलं आहे. पुढे भारतात कुठे कुठे तयार झालेत बघा, मुंबईचा किनारा हे सबमर्जन्स मुळे आहे. त्याच्यानंतर पॉंडचेरी आणि कोळसाचे जे क्षेत्र असतात ते सुद्धा सबमर्जन्स वाले असतात. येतं लक्षात तुम्हाला हे मुद्दे. आता आपण जाऊया ओरोजेनेसिस मुवमेंट कडे. ओरोजेनेसिस मुवमेंट मध्ये काय आहे, माउंटेन बिल्डिंग मुवमेंट आहे तर बघितलं आपण, आणि पर्वत निर्माण करा मुवमेंट्स आहेत. जलजन्य स्तरीय खडकांवरती वलीकरणाने पर्वत निर्मिती होते. स्तरित खडकांवर वलीकरण होऊन, उदाहरण काय बघा, हिमालय, आल्प्स, रॉकीज, अँडीज. तुम्हाला विचारलं जाईल की वलीकरणाने निर्माण होणारे खालीलपैकी कोणती पर्वत आहेत, तर ही सगळी पर्वत लक्षात असली पाहिजे. याच्यात तो आरवली टाकला तर निचाल का तुम्ही, आरवली वरी पर्वत आहे का, आहे. आरवली सुद्धा प्राचीन आहेच की, त्यात काही दुमत नाहीये, पण तो वली पर्वतच आहे का, येस. तिथं तुम्ही काय काढणार आहे, अवशिष्ट. ओके. बघा, एक पर्वत अवशिष्ट असू शकतो, प्राचीन असू शकतो किंवा वलीकरणवाला असू शकतो. त्यांची कॅटेगरी कुठल्या मुद्द्यावरून ते आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता तो जुना आहे म्हणून तो प्राचीन ठरलाय, अवशिष्ट आहे कारण तसं मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे, पण तो कसा बनलाय त्या मुद्द्यावरती आपण त्याला वलीकरणामध्ये ठेवलं पाहिजे. ओके. हा, इथे तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट टाकलं तर तुम्हाला ते काढता आलं, सातपुडा टाकलं ते तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके. ही 4 नाव तर लक्षात असली पाहिजे, हिमालय, आल्प्स, रॉकी आणि अँडीज. ओके. ही सगळी कशी आहेत, वलीकरणाने तयार झालेली पर्वत आहेत. पुढचं, 2 प्रकारच्या मुवमेंट्स जनरली इथे होणार आहेत. व्हर्टिकल मुवमेंट आहे, ओके, याच्यामध्ये काय होणार आहे, एक तर कॉम्प्रेशन होणार आहे किंवा दुसरं काय होणार आहे, टेन्शन. म्हणजे 2 फोर्स एकमेकांच्या दिशेने आले
तर काय झालं, कॉम्प्रेशन झालं आणि दोन फोर्स एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालले तर ते काय आहे, टेन्शन फोर्स क्रिएट करणार आहे. ओके, तर कॉम्प्रेशन मध्ये एकमेकांच्या दिशेने आल्यामुळे काय निर्माण होतंय, पर्वत निर्माण होतात आणि टेन्शन मध्ये विरुद्ध दिशेने गेल्यामुळे तडे भ्रंश जोड निर्माण होतात. तडे म्हणजे काय, एक तडा पडला मगाशी आपण जे बघितलं तर मध्यभागी हे तडा पडणंच आहे आणि दोनच भाग बनले असेल तर तो जोड पण आहे. करेक्ट आहे, की भ्रंश पण आपण त्यालाच म्हणतो, सगळी त्याला वेगवेगळी नावं आहेत. ओके, तर मग कशा प्रकारच्या फोर्समुळे काय निर्माण होतं हे लक्षात असलं पाहिजे. राईट, बरोबर आहे. इन जनरल कन्फ्युजन काढायचं तर बघा, आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं त्याच्यामध्ये दोनच प्रकारचे फोर्स बघतो आपण, मुवमेंट बघतो जनरली. एक आहे तुमची व्हर्टिकल मुवमेंट. व्हर्टिकल मुवमेंटला आपण काय म्हणलं, रॅडियल मुवमेंट म्हणलं. ते पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने मुवमेंट होत असते. ओके, मग ती जनरली कशामुळे होत आहे, तुमच्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये टेम्परेचर जेव्हा जास्त होतं तेव्हा ही मुवमेंट होणार आहे. ओके, तर या मुवमेंटमुळे जनरली काय होतंय, कॉन्टिनेंट निर्माण होतात. हे एक लक्षात ठेवायचंय, म्हणजे भूखंड निर्माण होतात मोठेच्या मोठे. ओके, किंवा पठार किंवा मैदान निर्माण होतात. ओके, आणि जर दुसऱ्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये आता हे जे निर्माण होणार ते वरच्या बाजूला ना ऊर्ध्वगामी झाली, तसंच अधोगामी सुद्धा आहे. अधोगामीमुळे आपण उदाहरण कुठले बघितले, प्रवाळ बेटे बघितले किंवा भारतातील पण काही बेटे बघितले, ते अधोगामी मुवमेंट झाले. दुसरी मुवमेंट तुमची कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे. ओके, हॉरिझॉन्टल मुवमेंटला दोन प्रकार आहेत. एक तुमचा आहे कॉम्प्रेशनचा, म्हणजे एकमेकांच्या दिशेने फोर्स येणं, आणि दुसरा आहे तुमचं टेन्शनचं, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध जाणं. एकमेकांच्या दिशेने येणारे कॉम्प्रेशन फोर्स असेल तर काय निर्माण होतात, पर्वत निर्माण होतात, आणि एकमेकांच्या विरुद्ध असतील तर फॉल्ट तयार होतात, जोड तयार होतात, भ्रंश तयार होतात. ओके, दोनच मुवमेंट लक्षात ठेवा, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ओके, आता बघू पुढे जाऊया. कॉम्प्रेशनल मुवमेंटमुळे होणारी भूरूप कुठली कुठली आहेत. मुवमेंट कसली आहेत, हॉरिझॉन्टल, त्यातल्या त्यात कॉम्प्रेशन. मग काय तयार होत आहे, वॉर्पिंग आणि फोल्डिंग. ओके, तर वॉर्पिंग मध्ये बघा, खडका असं बाक येतो म्हणजे वॉर्पिंग. म्हणजे खडक जर तुमचा असा खडक आहे समजा, आणि त्याच्यावरती तुमचा कॉम्प्रेशन फोर्स आला तर तो खडक असा होईल ना, बरोबर आहे. त्याला बाक आलाय, मधला भाग तो कॉम्प्रेस झाला, मधला भाग वर गेलाय. ओके, त्याला आपण काय म्हणतो, वॉर्पिंग. ओके, पुढचा आहे फोल्डिंग. मृदू खडका असं वळ्या पडणे. फोल्डिंग तुम्हाला माहितीये, वळ्या पडणे, हे अशा वळ्या पडतात त्या. ओके, आता पुढे बघा, वळ्या पडण्यामध्ये त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे आणि वळ्याचे प्रकार काय ते आता बघूया. ओके, हा जो तुमचा प्रश्न हा प्रिलिम्सला येऊन गेला, 2022च्या प्रिलिम्सला होता आय थिंक. ओके, तर अँटिक्लाइन, सिनक्लाइन, अँटिक्लिनोरियम आणि सिनक्लिनोरियम असे वेगवेगळे त्याचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे अँटिक्लिनर काय असतो, वळीचा वरचा भाग, आणि सिनक्लिनर काय असतो, वळीचा खालचा भाग. आता ही जी वळ आपण बघितलेली आहे या ठिकाणी, हा जो वरचा भाग आहे, ओके, त्याला आपण काय म्हटलं पाहिजे, अँटिक्लिनर. आणि त्याचा जो खालचा भाग आहे त्याला काय म्हटलं पाहिजे, सिनक्लिनर. अँटिक्लिनोरियम लहान, अँटिक्लाइन लहान असतो, साईज लहान असतो. त्या वळ्या म्हणजे मोठ्या पण असतात छोट्या पण असतात. त्यातल्या त्यात छोटी वळी असेल तर आपण अँटिक्लिनोरियम म्हणायचं, आणि तसंच जर सिनक्लाइन लहान असेल तर त्याला सिनक्लिनोरियम म्हटलं जातं. ते खालच्या चित्रात व्यवस्थित दाखवलेलं आहे बघा. इथे जे आहे याच्यामध्ये ABCD वरचा जो सिक्वेन्स आहे तसंच आपण ते लिहिलेलं आहे. ओके, फोल्डिंग मुळे निर्मित भूरूपे बघा. फोल्डिंग मुळे वळी आणि घडीचे पर्वत तयार होतात, आपण बघितलेलं आहे. त्याचं उदाहरण आल्प्स आणि हिमालय सुद्धा आहे. आता वली पर्वत मध्ये बघा, प्राचीन आणि अर्वाचीन असे दोन प्रकार आहेत. वली पर्वत म्हणजे वळ्या पडून निर्माण झालेल्या पर्वतांना आपण वली पर्वत म्हणतो, किंवा फोल्ड मुळे निर्माण झालेल्या पर्वतांना वली पर्वत म्हणतो. नावातूनच क्लिअर आहे. तर त्याच्यामध्ये प्राचीन आणि अर्वाचीन असं आपण दोन कॅटेगरायझेशन केलेलं आहे. 200 मिलियन वर्षापूर्वीचे जे आहेत त्यांना आपण काय म्हणतोय, प्राचीन म्हणतोय, आणि 10 ते 25 मिलियन वर्षापूर्वीचे असतील तर त्याला आपण अर्वाचीन म्हणतोय. ओके, जसं प्राचीन अर्वाचीनचं मिलियन वर्ष जरी विचारलं तर लक्षात ठेवा, जनरली तो असं करणार नाहीये. ओके, 200 ऐवजी तो 100 टाकेल वगैरे, असला काही मूर्खपणा त्याने केला नाही पाहिजे. ओके, हा, मी हे पण मान्य करेन की त्याने जर 15 वगैरे टाकलं किंवा एक्सचेंज केलं तर तेवढं लक्षात येतं आपल्याला. ओके, पण समजा की 200 ठिकाणी 300 टाकलं तर तुम्ही काय करणार आहे, सेमच आहे ना, त्यात काय अर्थच नाहीये. ओके, पण तिथं तो चुकण्याची शक्यता कमी आहे. आता प्राचीन वली पर्वत कोण आहेत बघा, आपलं अरवली आहे, आले लक्षात, वलीचा आहे तो. ओके, त्याच्यानंतर कोण आहे, उरल, रशिया आणि युरोपची बॉर्डर करत होतो. ओके, त्याच्यानंतर आहे ऍपेल्सियन. ओके, त्याच्यानंतर 10 ते 25 मिलियन मध्ये जर बघितलं तर हिमालय आणि रॉकी, हे तरुण वली पर्वत आहे. ओके, प्राचीन आणि अर्वाचीन मधला हे फरक लक्षात घ्या. ओके, आता राईट साईडला या. राईट साईडला आपण वळ्याचे प्रकार बघतोय. वळ्याच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार काय बघा, सिमेट्रिकल फोल्ड आहे पहिला. नॉर्मल फोल्ड आहे, समोर तुम्हाला दिसतंय, सिमेट्रिकल आहे, बरोबर, पॅराबोलिक शेप आलेला आहे.
जर तुम्ही मधला एक ऍक्सिस काढला तर दोन्ही बाजूला सिमिलर दिसेल. ओके. पुढचं असिमेट्रिकल आहे का, हे सिमेट्रिकल. इथं जर मी ऍक्सिस काढला तर ते असिमेट्रिकल तुम्हाला दिसून येईल. करेक्ट. त्याच्यानंतर मोनोक्लिनल, हे मोनोक्लिनल आहे का, एका साईडला झुकले ना, मोनोक्लिनल. ओके. त्यामुळे हे मोनोक्लिनल झालं. पुढे बघा आयसोक्लिनल, आयसोक्लिनल आहे का हे, पुढं एक्झॅक्ट पॅरलल झालं. आयसो म्हणजे पॅरलल, तर आयसोक्लिनल आहे. त्याच्यानंतर बघा रिकम्बंट, 5वा पॉइंट आहे बघा, हे आयसोक्लिनलचं पुढची स्टेज आहे रिकम्बंट. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचं ओव्हरट्यून्ड. ओव्हरट्यून पण तुमच्या लक्षात येतं, भरपूर वेळा पडलं ओव्हरट्यून्ड. हा दोन्ही वरती प्रश्न आहे बरं का, लेफ्ट साईडचा जो डेटा त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न आहे आणि राईट साईडचा डेटा त्याच्यावरती पण प्रश्न आहे. प्रिलिमलाच आहे, मेन्सला पण येऊ शकतो. ओके. नेक्स्ट बघा फॅन सेफ आहे. क्लिअर. फॅन सेफ कसा फॅन बनतात ते. ओके. आणि त्याच्यानंतर नॅपी किंवा ग्रीव, ह्याला म्हणायचं नॅपी किंवा ग्रीव, एकमेकांमध्ये एन्टँगल झालेले आहे ते नॅपी किंवा ग्रीव आहे. ओके. एक वळी दुसऱ्या वळीवर चढलेली असते, याचं उदाहरण कुठं तुम्हाला सापडतं, आल्प्स पर्वतामध्ये नॅपी किंवा ग्रीव कुठं आढळतो, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके. पुढे हे झालं, त्याचे वळ्याचे प्रकार बघितलं आणि स्वरूप बघितलं आपण, फोल्डिंगचं स्वरूप बघितलं. पुढे टेन्शनल मुवमेंटमुळे निर्मित स्ट्रक्चर काय, टेन्शनच्या मुवमेंटमुळे निर्मित स्ट्रक्चर. ओके. आता जे वरती बघितलं आपण ते कुठल्या मुवमेंटमुळे होतं, कॉम्प्रेशनल मुवमेंटमुळे होतं. वार्पिंग आणि फोल्डिंग दोन्ही लक्षात ठेवा, वार्पिंग फोल्डिंग. आता आपण टेन्शन बघतोय. टेन्शनमुळे काय काय होतात, एक तर तडे किंवा त्याला आपण काय म्हणतो क्रॅक्स जाणं. ओके. टेन्शन फोर्स मंद असतो तेव्हा क्रॅक जातो, छोटासा क्रॅक असेल तर. त्याच्या पुढे जाऊन जर भ्रंश, त्याला आपण काय म्हणतो फ्रॅक्चर. ओके. टेन्शन फोर्स अधिक असेल तर तो मोठा प्रमाणात त्याला क्रॅक्स पडतात, त्याला तेव्हाच काय म्हणायचं, फ्रॅक्चर म्हणायचं. आपलं हाड मोडल्यानंतर आपण जसं शब्द वापरतो तसेच शब्द आहेत. ओके. वरचं क्रॅक आहे, फ्रॅक्चर आहे, सेम शब्द आहेत. ओके. त्याच्या पुढे जाऊन आहे आपला जॉईंट. तडे किंवा भ्रंश निर्माण होते आणि खडकाचे भाग पडतात पण हालचाल होत नाही. ओके. इन जनरली काय होतं, एक मोठा खडक असेल त्याला जर एखादा भेग पडली असेल तर मग पुढे काही मुवमेंट झालं तर एक भाग उंचवतो, एक भाग तसाच राहतो, किंवा एखादा भाग खाली पण सबमर्ज पण होऊ शकतो. पण असली कुठलीही मुवमेंट नव्हतं, त्याच ठिकाणी जर ते राहिले असतील मध्ये भेगा पडलेले दगड, तर त्याला म्हणायचं जॉईंट्स. ओके. क्रॅक आणि फ्रॅक्चर मधला फरक कळला तुम्हाला, मंद फोर्स असेल तर क्रॅक आहे आणि मोठा फोर्स असेल तर फ्रॅक्चर. ओके. पुढे चला, आता प्रणोद विभंग वरती बघूया. वर ठीक आहे, खाली आधी बघून या, मग नंतर वरचा भाग बघू आपण. फॉल्ट, भ्रंश, त्यालाच आपण काय म्हणतो प्रस्तारभंग. ओके. तुम्ही कोकणाचा अभ्यास करताना हे दिसलं असेल तुम्हाला खूप वेळा, सह्याद्रीच्या प्रस्तारभंगामध्ये निर्मिती झाली आहे, म्हणजे काय, भ्रंश किंवा फॉल्ट निर्माण होऊन तयार झालेला आहे. ओके. भूगर्भीय हालचालीमुळे एका ठिकाणी दाब पडतो तर इतर ठिकाणी तणाव निर्माण होतो, त्याच्यामुळे फॉल्ट निर्माण होतो. काय डिफरन्स आहे प्रेशर मध्ये, एका ठिकाणी काय आहे दाब आहे तर दुसऱ्या ठिकाणी तणाव निर्माण होतो, त्याच्यामुळे फॉल्ट निर्माण होत आहे. आता त्या फॉल्टचे प्रकार बघू. पहिलं तुमचं आहे सामान्य भ्रंश, त्याला आपण काय म्हणतोय नॉर्मल फॉल्ट म्हणतोय. खडकामध्ये तडे पडून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सरकतात. ओके. गुरुत्वाकर्षक तत्वाप्रमाणे खडकाचे स्थानांतरण होते. गुरुत्वाकर्षण येतो पिक्चर मध्ये आलेलं आहे. पुढे रिव्हर्स फॉल्ट, त्याला काय म्हणतो आपण व्युत्क्रम भ्रंश म्हणतो. तडे पडून खडकाचे तुकडे एकमेकांकडे सरकतात, तडे पडलेत पण एकमेकांकडे सरकतात. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने स्थानांतरण होते. गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने झालं तर ते सामान्य भ्रंश आहे आणि जर विरुद्ध झालं तर व्युत्क्रम आहे. नावातच तुम्हाला कळतं व्युत्क्रम. ओके. पुढे व्युत्क्रम कोन वगैरे तुम्ही अभ्यासला असेल, समान कोन, व्युत्क्रम कोन. ओके. त्यानंतर पुढे लॅटरल स्ट्राईक स्लिप फॉल्ट, लॅटरल किंवा स्ट्राईक स्लिप फॉल्ट आहे. याच्यामध्ये तडे गेल्यानंतर खडकाचे तुकडे उभ्या दिशेने न सरकतात क्षितिज समांतरण सरकतात. वरच्या दोन केसमध्ये ते सरकतात व्हर्टिकली सरकतात, या केसमध्ये काय ते हॉरिझॉन्टली सरकतात. तिन्ही प्रकार लक्षात ठेवा. आणि लॅटरल फॉल्टची उदाहरणं बघा काय काय आहेत. ग्रेट ग्रेनरी फॉल्ट स्कॉटलँड मध्ये आणि सॅन अँडीज कॅलिफोर्निया मध्ये, हे दोन उदाहरणं आहेत तुमच्या लॅटरल किंवा स्ट्राईक फॉल्टचे. तुम्हाला विचारलं जाईल की खालीलपैकी हा फॉल्ट कुठल्या प्रकारचा आहे, ग्रेट ग्रेनरी फॉल्ट. तुम्हाला तो देईल सामान्य फॉल्ट, व्युत्क्रम फॉल्ट किंवा लॅटरल फॉल्ट असे वेगवेगळी नावं देऊ शकतो. तर लॅटरल फॉल्ट आहे. आता खाली बघा, हा तडा पडलेला भाग आहे. सुरुवातीला काय झालं, तडे पडले. तडे कशामुळे पडणार आहेत, कॉम्प्रेशन फोर्समुळे, बरोबर. हा, टेन्शन फोर्समुळे तडे पडणार आहेत. त्याच्यातून मग नॉर्मल फॉल्ट कसा तयार झाला बघा.
फॉल्ट झाल्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने मुवमेंट झाली, खालच्या बाजूने गुरुत्वाकर्षण आहे, त्याच्यामध्ये नॉर्मल फॉल्ट आहे. ओके. रिव्हर्स फॉल्ट बघा, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने मुवमेंट आहे, रिव्हर्स फॉल्ट झाला. त्यानंतर लॅटरल फॉल्ट आहे बघा, जनरली गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने न जाता व्हर्टिकली मुवमेंट न होता कशी मुवमेंट आहे, हॉरिझॉन्टल मुवमेंट आहे. ओके. अशा प्रकारे तडे पडल्यानंतर असे मुवमेंट होऊन फॉल्ट तयार होतात. ओके. पुढचा आपला आहे डीप स्लीप फॉल्ट, खडकाच्या भागाचे स्थानांतरण उताराच्या दिशेने होणं. डीप स्लीप नावाचं ना, उताराच्या दिशेने त्याचं स्थानांतरण होत आहे. त्याच्यानंतर आहे थ्रस्ट फॉल्ट, खडकाच्या एका भागाचे स्थानांतरण दुसऱ्या भागावरती होणं. फॉल्ट आणि फोल्ड एकाच वेळेस घडून येतात तेव्हा थ्रस्ट फॉल्ट वर येतो. ओके. फॉल्ट पण झालाय आणि त्याच वेळेस फोर्स इतका आहे की फॉल्ट होऊन एकमेकांच्या वरती ते येत आहेत, त्यावेळेस तुमचा थ्रस्ट फॉल्ट तयार होत आहे. ओके. आणि फॉल्टचा अँगल 45 डिग्री पेक्षा जनरली कमी असतो तेव्हा अशा गोष्टी घडतात. फॉल्टचा अँगल किती असतो, लेस दॅन 45 असेल तर असं घडून येतं. एकदा तुमच्या लक्षात काय म्हणत त्यांनी, एका भागाचे स्थानांतरण दुसऱ्या भागावरती होतं. म्हणजे असा जर खडक असेल आणि समजा की असं काहीतरी फॉल्ट तयार झाला आहे, ओके, मग अशा वेळेस इकडचा भाग कधी इकडे येऊ शकतो किंवा हा भाग अजून पुढे सरकून इकडे वरच्या बाजूला येऊ शकतो. ओके. म्हणजे इथे काय झालं, आपण एका भागाचे स्थानांतरण दुसऱ्या भागावरती एकमेकांवरती ते येऊ शकतात तेव्हा तयार होतो थ्रस्ट फॉल्ट. त्याच्या केसमध्ये काय होतं, फॉल्ट पण होते आणि फोल्ड पण तयार होतं, दोन्ही गोष्टी इथे घडून येत आहेत. आणि त्यावेळेस अँगल किती असला पाहिजे, 45 डिग्री पेक्षा कमी असला पाहिजे. उदाहरण काय आहे, रॉकी पर्वतामध्ये तुम्हाला असे फॉल्ट आढळून येतात. ओके. नेक्स्ट स्टेप फॉल्ट बघा. स्टेप फॉल्ट मध्ये काय, एकमेकांना समांतर फॉल्ट तयार होतात, एकमेकांना समांतर फॉल्ट आहे. नंतर खडकाच्या तुकड्याचे स्थानांतरण एकाच दिशेने होते. वरती काय होतं, एकमेकांच्या वरती, आणि हे स्थानांतरण कसं आहे, एकाच दिशेने, आणि त्यामुळे स्टेप्स दिसतात तुम्हाला. राईट. म्हणजे आता समजा की असा माझा सुरुवातीचा दगड आहे, ओके, आणि याला असे 2 फॉल्ट पडलेले आहेत, ओके, आणि स्थानांतरण या एका दिशेने माझं होणार आहे खडकाचं, तर कसं तयार होऊ शकतं, स्टेप्स तयार झालेत, त्यामुळे ते स्टेप फॉल्ट आपण त्याला म्हणतो, एकाच दिशेने स्थानांतरण होत असेल तर. ओके. उदाहरण काय आहे, राहीन नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला सापडतं. आता याच्यात तुम्हाला समजायला सिंपल आहे, नावावरून ते कळेल, मग लक्षात ठेवायला काय आहे, उदाहरण फक्त कुठलं फॉल्ट कुठल्या प्रकारचं आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. राहीन नदीचा फॉल्ट आला की तुम्हाला स्टेप फॉल्ट सांगितलं पाहिजे, रॉकी पर्वत सांगितलं की थ्रस्ट फॉल्ट सांगता आला पाहिजे. त्याच्यानंतर वरती ग्रेट ग्रेनरी फॉल्ट सांगितलं की लॅटरल फॉल्ट तुम्हाला सांगतात, किंवा स्ट्राईक स्लीप फॉल्ट पण सांगता आला पाहिजे. सॅन अँड्रीज पण त्याच आहे. जर गुरुत्वाकर्षण दिशेनुसार फॉल्ट झाला असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, सामान्य फॉल्ट. उलटा झाला तर युद्धक्रम किंवा रिव्हर्स फॉल्ट तर आपण म्हणतो. राईट. ओके. चला पुढचा भाग आपला आहे फॉल्ट मुळे निर्माण होणारी ग्रुपे आपण बघूया. तर फॉल्ट झालाय हे ठीक आहे, त्याच्यानंतर हालचाल झाल्या सुरुवातीच्या, पुढे अजून काय काय होणार आहे बघा. पहिला आहे तुमचं अवरोधी पर्वत, गट पर्वत, किंवा त्याला काय म्हणतो आपण, ठोकळा पर्वत सुद्धा म्हणतो, त्याची वेगवेगळी नावं आहेत. याला आपण होर्स्ट माउंटेन किंवा ब्लॉक माउंटेन अशी सुद्धा नावं आहेत. समोरासमोर 2 ठिकाणी फॉल्ट निर्माण होतात आणि मधला भाग उंचवला जातो. म्हणजे कसं होत असणार आहे बघा, हा एक तुमचा सुरुवातीचा खडक आहे, समोरासमोर फॉल्ट आहे, 2 फॉल्ट आहेत, राईट, आणि तुमचा हा भाग उंचवला. म्हणजे आता कसं झालंय, लक्षात आहे, असा एक प्रदेश तयार झालेला आहे. मग तो तुमचा हा जो भाग आहे तो तुमचा झालाय अवरोधी पर्वत, गट पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन निर्माण झालेला आहे. ओके. आणि जगातील सर्वात लांब ठोकळा ब्लॉक माउंटेन कुठं आहे तुमचा, सिएरा नेवाडा, कॅलिफोर्नियामध्ये सिएरा नेवाडाच्या ठिकाणी ते आहे. ओके. आणि भारतात उदाहरणं बघायची तर भारतातलं कुठलं आहे, मेघालयचं पठार आणि सातपुड्याचं पठार, हे 2 तशी उदाहरणं आहेत. जर्मनीमध्ये काय आहे, ब्लॅक फॉरेस्ट माउंटेन जर्मनीमध्ये आहे. आता हे तुम्हाला देश पण विचारला जाऊ शकता. आणि फ्रान्समध्ये आहे हॉस्जेसचे पठार. राईट. तुम्हाला आता हे माहिती पाहिजे की सिएरा नेवाडा कॅलिफोर्नियामध्ये, हॉस्जेस फ्रान्समध्ये आहे, ब्लॅक फॉरेस्ट माउंटेन जर्मनीमध्ये. हे एक. आणि दुसरं, ही सगळी कशाची उदाहरणं आहेत, गट पर्वत किंवा अवरोधी पर्वताची उदाहरणं आहेत. ते कशामध्ये तयार होत आहे, फॉल्ट जर एकमेकांच्या समोर तयार झाले तर तयार होणार आहे. या ठिकाणी मगाची तरी उदाहरण आपण बघितलं की 95 डिग्रीला फॉल्ट झाला, लेस दॅन 95 डिग्रीला झाला, तर तिथं काय होत आहे, कुठल्या प्रकारचं होतं, तिथे थ्रस्ट फोर्स फॉल्ट तयार होत आहे. तर इथे तो एक्सचेंज नाही केला पाहिजे, फक्त ब्लॅक माउंटेनला ते पॅरलल फॉल्ट, एकमेकांना पॅरलल फॉल्ट, राईट.
पुढे जाऊया आपण आता रिफ्ट व्हॅली किंवा खचदरीकडे आपण जाऊया. ओके, समोरासमोरच फॉल्ट निर्माण झाला, पण मधला भाग काय झालाय, खचलाय. वरती काय झाला होता, वर उंचल होता. इमॅजिन करू शकता, सिंपल आहे. मधला भाग खचल्यामुळे खचदरी निर्माण झाले, त्याला आपण काय म्हणतो, ग्याबेन म्हणतो. ओके ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, ब्लॅक फॉरेस्ट आणि हॉर्सेस या दोन ब्लॅक माउंटेनच्या मधली जी रिफ्ट आहे, तिथे ही रिफ्ट तयार झालेली आहे, हॉर्सेस आणि ब्लॅक फॉरेस्टच्या मध्ये. मग हे कुठं झालं, जर्मनीमध्ये झालं. ओके, पुढे यातून कुठली नदी होते, राहीन नदी. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की राहीन नदीचा जो फ्लो आहे, तिचं जे पात्र आहे, ते कुठल्या प्रकारचे भूरूप आहे, तर ते काय, रिफ्ट प्रकारची आहे, खचदरी आहे. ओके, ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली त्याचं एक उदाहरण आहे. 3000 किलोमीटर आहे. ओके, रिफ्ट किती किलोमीटरची लेंथ आहे त्याची, 3000 किलोमीटरची त्याची लेंथ आहे. ओके, नर्मदा आणि दामोदर नदीकडे आपल्याला खचदरी सापडते. नर्मदा आपल्याला माहिती आहे. ओके, मग इथं फक्त दामोदर लक्षात ठेवा की दामोदरला सुद्धा रिफ्ट व्हॅली किंवा खचदरी आहे. ओके, पुढे चला, पुढचा मुद्दा आहे आपला जोड किंवा संधी. त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट्स. ओके, जॉईंट्स काय बघितलं आपण, भेगा पडलेत पण खडक तिथंच आहेत, त्याला आपण म्हणतोय जोड किंवा संधी. ताण निर्माण होऊन तडे पडतात, पण वळ्या न पडता व खडकाचे स्थानांतरण न होता खडकाचे भाग तिथेच राहतात. आता न होता काढून टाकलं तर गडबड होऊ शकते. वळ्या न पडता खडकाचे स्थानांतरण होता, न होता लक्षात आलं पाहिजे, फक्त लक्षात ठेवा. येतं का, सिंपल लक्षात ठेवलं, काही येतं अवघड नाही. पुढे त्याचे प्रकार बघू. आता हे सुद्धा विचारलं होतं तुम्हाला एकदा. ओके, खाली बघा, कॉलमनर जॉईंट म्हणजे उभे जोड, नावातच कळतं. क्लिवेज जॉईंट म्हणजे काय आहे, समांतर किंवा आडवे. त्याच्यानंतर पुढे बघा, मास्टर जॉईंट, उभ्या आडव्या जोडांचे प्रमुख जाळे, त्याला म्हणायचं मास्टर. आता लक्षात ठेवलं जरा, थोडस मास्टर अवघड आहे. त्याच्यानंतर आहे स्टॅटिफाईड, नावातूनच लक्षात येतं काय आहे, जोडांची संख्या इतकी जास्त असते की एकमेकांना अगदी जवळ जवळ पॅरलल असे स्तर तयार होतात, स्तर. ओके, त्याला म्हणायचं स्टॅटिफाईड. फक्त मास्टर लक्षात ठेवा, उभ्या आडव्या जोडांचे प्रमुख जाळे म्हणजे मास्टर जॉईंट आहे. ओके, पुढे आता बघूया आपण. पुढचा आपला भाग आहे एंडोजेनिक फोर्समुळे दोन प्रकारच्या प्रक्रिया होतात, त्यात आपण बघूया. ओके, एक तुमचा आहे भूविवर्तनी प्रोसेस आणि दुसरा आहे आकस्मिक प्रोसेस. भूविवर्तनी म्हणजे काय, डायस्ट्रोफिक मुवमेंट. याच्यामुळे काय होणार आहे, कॉन्टिनेंट बिल्डिंग मुवमेंट आणि माउंटेन बिल्डिंग मुवमेंट, हे आता आपण वरती बघितलेलं आहे. ओके, आता इथे खाली सडन मुवमेंट बघू. सडन मुवमेंट काय आहे, भूकंप आणि ज्वालामुखी. राईट, मग तुम्हाला असा प्रश्न आला की एंडोजेनिक फोर्समुळे खालील कोणकोणत्या भूरूपे निर्माण होतात, तर त्यात कॉन्टिनेंट, माउंटेन हे पण आलं पाहिजे, आणि प्रक्रिया कुठल्या आल्या पाहिजे, ज्वालामुखी आणि भूकंप सुद्धा आलं पाहिजे. हे एंडोजेनिक फोर्समुळे होत आहे, हे लक्षात ठेवा. ओके, दोन फोर्स तुम्हाला क्लिअर माहित आहे. एंडोजेनिक म्हणजे पृथ्वीच्या आतील, एक्सोजेनिक बाहेरचे म्हणजे बाहेर जे पाऊस म्हणा, ऊन म्हणा, वारा म्हणा, याच्यामध्ये जे होणार आहे ते सगळे बाह्यगत फोर्स आहेत. ओके, आतापर्यंत आपण जे बघितलं ते जनरली एंडोजेनिक फोर्सेस बघितलेलं आहे. एक्सोजेनिक फोर्स बघा, आता आपण एंडोजेनिक फोर्स झालं, खाली आहेत आपलं एक्सोजेनिक फोर्स, बहिर्गत शक्ती. बहिर्गत ऊर्जेमुळे बहिर्गत हालचाली निर्माण होतात. ओके, खालील एजंट्स किंवा कारके हे कार्य बहिर्गत प्रक्रिया करत असतात. कोण कोण एजंट्स आहेत, हिमनदी, नदी, वारा, भूमिगत वारा आणि सागरी लाटा. ओके, आता भूमिगत वारा असं का दिलंय, भूमीच्या जवळून जाणारा वारा माझ्या कामाचा, वरून जेट जात असेल तर मला काही कामाचा तो नाहीये. ओके, त्यामुळे भूमिगत वारा उलट जास्त योग्य शब्द आहे. त्याच्या पुढे आपण आता बघतोय जिओमॉर्फिक सायकल. आतापर्यंत एंडोजेनिक निटोसिस बघितलं, आता आपण जिओमॉर्फिक प्रोसेस कडे आपण जाऊ. त्याला आपण काय म्हणतोय, भूरूपिकी चक्र, जिओमॉर्फिक सायकल म्हणतोय. हा, हे विचारून झालेलं आहे. कुणी मांडले कॉन्सेप्ट, WM डेव्हिस यांनी 1884 मध्ये ही कॉन्सेप्ट मांडली, आणि अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. इथे त्यांनी गडबड केली एका ठिकाणी, त्यांचं नाव दिलं आणि त्यांनी काय सांगितलं, ते जर्मन शास्त्रज्ञ असं दिले, तर ते अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. 2022च्या मेन्सलाच प्रश्न होता. ओके, पुढे अपक्षरण चक्र, भूरूपिकी चक्रामध्ये काय आहे, अपक्षरण चक्र, इरोजनल सायकल किंवा भौगोलिक चक्र, जिओग्राफिकल सायकल त्याला म्हटलं जातं. तिन्ही नाव आहेत, जिओमॉर्फिक सायकल, जिओग्राफिक सायकल आणि इरोजन सायकल. तिन्हीचा अर्थ एकच आहे. राईट, पुढे एखादा भूभाग उंचवणे, झिजणे,
त्याला समुद्र सपाटी प्राप्त होते व पुन्हा आस्थापन होते, अशी शृंखला अव्याहतपणे सुरू असते, त्यास आपण जिओमॉर्फिक सायकल किंवा इरोजनल सायकल म्हणतो. काय होतंय, भाग उंचवला, तो झिजला आणि त्याला समुद्र सपाटी प्राप्त झाली आणि पुन्हा त्याचं पुनर्स्थापना झालं. उत्थापन म्हणजे पुन्हा तो लेवलला आलेला आहे. ही सायकल सारखं कंटिन्युअसली चालू असते. ओके, म्हणजे आता यात दोन्ही पण फोर्स आहेत. पूर्ण सायकल मध्ये तुम्हाला एंडोजेनिक फोर्स पण इन्व्हॉल्व दिसतोय आणि एक्सोजेनिक फोर्स पण इन्व्हॉल्व दिसतोय. एंडोजेनिक फोर्स मुळे काय होतंय, उंचावणे होतंय आणि बहिर्गत शक्तीमुळे काय होणार आहे, झिजणे, आणि झिजून तो समुद्र सपाटीपर्यंत येते आणि पुन्हा परत काहीतरी एंडोजेनिक होतंय आणि पुन्हा त्याचं उत्थापन होतंय. ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. ओके, पुढे एव्हरी लँडस्केप इज द फंक्शन ऑफ. आता हे तुमच्या शब्द सरांच्या पुस्तकात डायरेक्टली असलेले, एव्हरी लँडस्केप इज द फंक्शन ऑफ कुणाचा, एक आहे स्ट्रक्चर, म्हणजे जनक खडकाचे गुणधर्म महत्वाचे असतात. नेक्स्ट आहे, बरोबर आहे ना, जर खडक मृदू असेल तर आपण बघितले की वली पर्वत आहे, जर तो हार्ड असेल तर काय आहे, तडे पडतात किंवा गट पर्वत वगैरे तयार होऊ शकतात. ओके, त्यामुळे त्याला स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. पुढे इरोजनल प्रोसेस म्हणजे एजंट कोण आहे, त्याच्यावरती हिमनदी काम करते का पावसाचं पाणी, नदीचं पाणी, वारा काय काम करतात, त्याच्यानुसार वेगवेगळी भूरूपे बनतात. आपण ते पुढे अभ्यासणार आहोत, त्यामुळे हे पण घटक महत्वाचे. आणि दुसरा आहे, तिसरा आहे स्टेजेस. भू उत्क्रांतीचे टप्पे महत्वाचे असतात. कुठल्या टप्प्याला कुठला फोर्स ऍक्टिव्ह होतो त्याच्यानुसार तो टप्पा पण महत्वाचा आहे. हे समजा की एखादं पर्वताचा जर तुम्हाला झीज होत असेल, इरोजन होत असेल पर्वताचा, आणि अचानक काहीतरी अंतर्गत फोर्स आला आणि ते पुन्हा पर्वत आहे त्यापेक्षा उंच गेला, तर तुमचं भूरूप चक्र इंटरप्ट झालं, तिथून पुन्हा ते सुरू होणार आहे. त्यामुळे तिन्ही महत्वाचे आहेत, स्ट्रक्चर, इरोजनल प्रोसेस आणि स्टेजेस. ओके, पुढे बघा आता आता भू उत्क्रांतीचे टप्पे बघा. याच्यामध्ये काय आहे तुमचं, इनिशियल लँडफॉर्म, पहिल्यांदा व्हर्टिकल इरोजन होत असतं आणि जनरली काय होतं, व्ही आकाराची दरी तयार होते. कशामुळे, हिमनदी असो किंवा नदीच्या कार्यामुळे. नंतर सेक्वेन्शियल लँडफॉर्म, याच्यामध्ये काय होतं, लॅटरल इरोजन होते. डेप्थ डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. ओके, आणि लॅटरल इरोजन वाढून पूर तट, पूर मैदान, त्रिभुज प्रदेश सारखे घटक बनतात. त्याच्या पुढचा आहे अल्टिमेट लँडफॉर्म, समुद्र सपाटीचे मैदान तयार होणं. ओके, हे झाले स्टेजेस मधले जनरली कॅटेगराइज केले जाणारे 3 प्रकार. पुढे बघा, कंट्रोलिंग फॅक्टर ऑन इव्होल्युशन ऑफ द लँड फॉर्म्स. कंट्रोलिंग फॅक्टर्स, पहिला कोण आहे, स्ट्रक्चर. वरती बघितलं आपण, खडकांमधील जोड, प्रस्तारभंग एक्सेट्रा, खडकांची परमियाबिलिटी, सोल्युबिलिटी, या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चर मध्ये समाविष्ट होतात. पुढचं आहे तुमचं प्रोसेस. काय, एंडोजेनिक फोर्स आहे की एक्सोजेनिक फोर्स आहे, त्याच्यावर तुमची प्रोसेस ठरते इरोजनची. त्याच्या पुढे तुमचं आहे क्लायमेट, लिथोलॉजी, त्याच्यानंतर आहे रिलीफ, आणि त्याच्यानंतर आहे टाइम. हे सगळे कंट्रोलिंग फॅक्टर आहेत लँडफॉर्म इव्हॉल्व्ह होण्याचे. त्याचा पुढचा घटक आपला आहे रोल ऑफ एनर्जी. एनर्जीचा रोल काय असतो बघा. पृथ्वीच्या भूघातिक क्रिया म्हणजे जिओडायनामिक प्रोसेस पुढील 2 शक्ती कार्यान्वित करतात. ओके, एक तुमचा आहे इंटरनल हीट आणि दुसरा आहे सोलार एनर्जी. एनर्जी मध्ये 2च घटक आहेत. तुम्हाला भूरूप चक्राच्या संबंधित कुठल्या एनर्जी आहेत असा प्रश्न आला तर एक तुमची आहे इंटरनल हीट एनर्जी आणि दुसरा आहे सोलार एनर्जी. राईट, तर सोलारचा पण आपण अभ्यास करायला सुरुवात केली. आदित्य मिशन तुम्ही अभ्यासला असेल तर एक बीजेपीचे लीडर होते, ते बघता बघता म्हणले की बोलता बोलता म्हणून गेले होते की चांद क्या चीज है, हम तो अभी सूरज पर जाने वाले. त्यांना सांगितलं पाहिजे की तू हजारो किलोमीटर जवळ पण जाऊ शकत नाहीस. आपण कुठं जातोय, लँगेरियन पॉइंटला जातोय, L1 पॉइंट, तर कितीतरी मिलियन किलोमीटर वरती आहे, हे तिथं जाऊ शकत नाही. मला कधी कधी असं वाटतं की या सगळ्यांचे इस्रोनं कोचिंग घेतलं पाहिजे की अरे असं बसा, बोलताय ना प्रेस समोर तर ऐका आधी. पुढे सोलार एनर्जी मध्ये काय, यामुळे खालील घटकांचे कार्य घडते. सोलार एनर्जी मुळे काय होतंय, हायड्रोलॉजिकल सायकल, हे आपल्याला माहित आहे. आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये, जलचक्र म्हणतो. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट आपला आहे भूपृष्ठकारकांचे कार्य. कोण आहेत, नदी, हिमनदी, वारा. त्याच्यानंतर भरती, ओहोटी, त्याच्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आहे. जनरली आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला विसरून जातो. आपल्याला वाटतं की सोलार एनर्जी मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय संबंध आहे का, फोर्सचा संबंध, सोलार एनर्जीचा, सोलारचा आपल्या ग्रॅव्हिटेशन मध्ये तसाही संबंध येतो. सूर्य आणि चंद्र दोघं सुद्धा आपल्या पृथ्वीवरती इम्पॅक्ट टाकतात, तर त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्सला घ्यायचं, त्याला स्टार करून ठेवा, तुम्ही विसरून जाऊ शकता सोलार एनर्जी ते कशाला येतं वगैरे. ओके, पुढे
आता यामुळे अजून पुढच्या गोष्टी करतात. त्यातली पहिली गोष्ट आहे तुला ग्रेडेशन, त्याला आपण म्हणतो श्रेणीयन. श्रेणीयन पृथ्वीच्या भूपृष्ठावरील उंच सखलपणा कमी होऊन भूप्रदेश समपातळीमध्ये आणले जातात, त्याला म्हणायचं ग्रेडेशन. काय होतंय, उंच सखलपणा कमी होतोय आणि भूपृष्ठ समपातळीवरती येत आहे. म्हणजे एक डोंगर असेल, त्याच्या बाजूला एखादा पठार असेल, तर डोंगराची झीज होऊन तो सुद्धा पठाराच्या लेवलला येतो. ते एक उदाहरण झालं तुमचं ग्रेडेशनचं. ओके, पुढे बघा, 3 प्रकारच्या प्रक्रिया जनरली ग्रेडेशन मध्ये घडून येतात. पहिली आहे तुमची वेदरिंग प्रक्रिया, त्याला आपण काय म्हणतो, अपक्षरण किंवा विदारण म्हणतो. ओके, व इरोजन. इरोजन म्हणजे काय, अपक्षरण. सॉरी, वेदरिंगला अपक्षय आहे बरं का. वेदरिंग मध्ये काय आहे, अपक्षय आहे. इरोजन मध्ये काय आहे, अपक्षरण आहे. ओके, काय फरक आहे दोन्हीमध्ये, वेदरिंग आणि इरोजन मध्ये? एक्झॅक्ट फरक काय, वेदरिंग मध्ये काय होतं आणि इरोजन मध्ये काय होतं? अपक्षय आणि अपक्षरण याच्यात काय फरक आहे? बर, ठीक आहे. अजून काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? वेदरिंग छोटी प्रोसेस आहे. बर बर, अजून पुढे पण बघा, एक पुढे विदारण आणि खनन, हे पण आपण शब्द वापरले. विदारण आणि खनन असे 2 शब्द आहेत. हा, असं नाही, दोन्ही एजंट्स दोन्ही प्रकारची कामं करतात. एजंट नुसार त्याचा काही डिफरन्स आपण करू शकत नाही जनरली. ओके, पण तुम्ही वेदरिंग मध्ये जर बघितलात तर फिजिकल असो किंवा केमिकल असो, दोन्ही प्रकारच्या एजंट्स याच्यावरती ऍक्ट होऊन त्या खडकाचं स्ट्रक्चर बदलतं. इन जनरली स्ट्रक्चर मधला फरक झाला म्हणजे केमिकल चेंजेस झाले किंवा त्याला काहीतरी छोट्या छोट्या भागात तो कन्वर्ट झालेला आहे, हे झालं तुमचं वेदरिंगची प्रोसेस. आणि त्याच्यात सगळ्यात मोठा रोल असतो केमिकल एजंट्सचा. आणि त्याचा पुढे जर गेलात तर वेदरिंग झालेला भाग जो आहे तो अजून जास्त वेदड किंवा खनन होते आणि ते वाहून पण जातं. ते तुमचं कुठं आलं, खनन मध्ये. पण वाहून एक सेपरेट पण प्रोसेस आहे, वाहून जाईलच असं काही नाही. खनन होतं, नावातूनच कळतं की तिथंच त्या भागात खरं सांगायचं तर अपक्षरण म्हणजे काय होतं, तुमचा खडक असेल तर त्याचा भुगा होऊन जातो, मातीत कन्वर्ट होऊन जातं. ओके, आणि जे सुरुवातीची जनरल प्रोसेस असते ते अपक्षरणाची असते, अपक्षयाची असते. ओके, आता उदाहरण द्यायचं तर अपपर्णन, तुम्ही ऐकलंय शब्द अपपर्णन? ते अपपर्णन, पापुत्र्य पडणं, ते अपपर्णन. ओके, याच्यात काय होतंय, वरचा जो दगड असतो किंवा इतर काही गोष्टी असतात त्याच्यावरचे लेयर्स वेगवेगळे होतात, त्याला आपण म्हणतो अपपर्णन. राईट. ओके, पुढचा बघा, दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वहन होते. बघा, वहन सेपरेट दिलेलं आहे. पहिलं तुमचं वेदरिंग किंवा इरोजन दोन्ही सुद्धा होऊ शकतं. दुसरं आहे तुमची दुसरी प्रक्रिया वहन किंवा ट्रान्सपोर्टेशन, आणि त्याच्या पुढची प्रोसेस आहे निक्षेपण म्हणजे डिपॉझिशन होतं. या 3 प्रक्रिया कशाच्या संबंधित आहेत, ग्रेडेशनच्या संबंधित, लक्षात ठेवा. ओके, 2 गटात त्याची विभागणी केली जाते ग्रेडेशन मध्ये. एक तुमचं आहे डिग्रेडेशन आणि दुसरं आहे ए ग्रेडेशन. ओके, डिग्रेडेशन मध्ये काय आहे, वेदरिंग, मास वॉस्टिंग आणि इरोजन. डिग्रेड होतं ना, म्हणजे इरोजन पण आलं पाहिजे ना, वेदरिंग पण. मास वॉस्टिंग काय असतं, खूप मोठा भूभाग वाहून जातो, सरकत जातो. ओके, त्याला म्हणायचं मास वॉस्टिंग. पुढे आहे ए ग्रेडेशन मध्ये काय, निक्षेपण होते. म्हणजे काय, पूरतट, पूर मैदान, त्रिभुज प्रदेश हे उदाहरण आहेत तुमच्या ए ग्रेडेशनचे. ओके, लक्षात तुमच्या. पुढे चला, आता पुढचा पॉइंट आहे स्टेजेस अँड लँडफॉर्म ऑफ द सायकल ऑफ इरोजन. वेगवेगळे स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये. का, डेव्हिस यांनी 3 स्टेजेस स्पष्ट केले आहेत. ओके, तुमचं पहिलं स्टेज आहे यंग स्टेज, नंतर आहे मॅच्युअर स्टेज, त्याच्यानंतर आहे ओल्ड स्टेज. ओके, यंग स्टेज मध्ये काय असतं, अपक्षरणाचं कार्य प्रभावी आहे. ओके, म्हणजे काय आहे, डिग्रेडेशनचं काम जास्त आहे. त्याच्यानंतर मॅच्युअर स्टेज मध्ये काय आहे, अपक्षरण आणि निक्षेपण संतुलित आहे, बॅलन्स्ड स्टेज मध्ये आहे. आणि ओल्ड स्टेज मध्ये निक्षेपण कार्य प्रभावी आहे. ए ग्रेडेशन त्या ठिकाणी होत आहे. ओके, तिन्ही मुद्दे लक्षात नीट व्यवस्थित आले तुमच्या. आता पुढचा मुद्दा बघा, नदीच्या अपक्षरण चक्राच्या अवस्था काय आहे, तुमची भूरूपे. हा चार्ट खूप महत्वाचा आहे, तुम्हाला प्रिलिम्स मेन्स सगळीकडे कामाला येणार आहे. युवा अवस्था, यंग स्टेज मध्ये काय वैशिष्ट्य असतात बघा, फक्त नदी एक आपण उदाहरण घेतलं आता. ओके, त्याच्यावरून बघतोय, हे सगळ्या एजंटच्या बाबतीत होणार आहे. ओके, इथं बघा, उतारामुळे नदी प्रवाहाचा वेग या ठिकाणी कसा असतोय, खूप मोठ्या प्रमाणात असतोय. ऊर्ध्व अपक्षरण अधिक असते. ऊर्ध्व म्हणजे उभे, अपक्षरण 2 प्रकार होणार नदीमुळे, एक तर उभं किंवा लॅटरल, आडवं होणार आहे. तेव्हा दऱ्यांचा जो कोन तयार होतो तो 30 डिग्री पेक्षा जास्त होतो. ओके, पुढे उपनद्यांची संख्या कमी असते. होणार आहे का यंग स्टेज मध्ये कुठं,
सुरुवातीच्या काळात जिथे नदी उगम पावते त्या ठिकाणी तिला उपनद्या कमी असणार. ओके. पुढे अपक्षरण जास्त प्रमाणात म्हणून जलभार कसा आहे, जास्त. अपक्षरण केलेला घटक नदी बरोबर वाहत असतो, त्यामुळे जलभार पण इथे जास्त असणार आहे. त्याच्या पुढचा बघ, जलभार वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे. कसं काय, वेग जास्त आहे त्यामुळे वाहून नेऊ शकतो. पुढे अपक्षरण आणि वहन होते तर निक्षेपण इथं होत नसतं. निक्षेपण शेवटी होणार आहे एकदम. ओके, त्याचे वैशिष्ट्य झाले. पुढे बघा, या स्टेज मध्ये तयार झालेली भूरूपे आता बघूया. ओके, एक आहे व्ही आकाराची दरी, दुसरा आहे घळई, त्याला आपण काय म्हणतो गॉर्ज, आणि त्याच्यानंतर आहे निगरी, त्याला म्हणतो आपण कॅनॉय, त्याच्यानंतर कुंभगर्ता, पॅट होल, त्याच्यानंतर धावत्या किंवा रॅपिड्स, त्याच्यानंतर वॉटरफॉल आणि अरुंद जलविभाजक. ओके, अरुंद जलविभाजक आणि धावत्या हे लक्षात ठेवा. इन जनरली हे वरच्या स्टेज मध्ये होतं, हे आपण लक्षात राहत नाही. ओके, त्याच्या पुढे बघा, प्रौढावस्था आली, थोडासा तो मॅच्युअर स्टेज मध्ये आला, तिथं काय झालं, तुलनेने प्रवाहाचा वेग कसा झालाय, मंदावलाय. आता उतार कमी झालाय, वेग मंद झाला. हे कधी होतं, जनरली नदी जेव्हा डोंगर माथ्यावरून सपाट प्रदेशातून उतरते तेव्हा. ओके, पुढे लॅटरल इरोजन वाढायला सुरुवात झाली. वरती व्हर्टिकल इरोजन होतं, हे कसं आता लॅटरल झालं. उपनद्यांची संख्या वाढते, खाली येईल तिची संख्या वाढणार आहे ऑफकोर्स, आणि त्यामुळे काय झालं, पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग कमी झाल्याने जलभार वाहन क्षमता घटते. वेग कमी आणि क्षमता कमी झाली. अरुंद जलविभाजक कसे होत आहेत, रुंद होत आहेत. ओके, आधी खनन जास्त होतं त्याच्यामुळे ते अरुंद होते, आता इथं खनन कमी झाले, इव्हन दो लॅटरल जरी असलं तरी खनन कमी झाले, त्याच्यामुळे इथे काय झालं, अरुंद जलविभाजक तयार झाले, सॉरी रुंद तयार झाले आहेत. वॉटरफॉलचा अभाव दिसतो. वॉटरफॉल कुठे दिसतील, वरच्या स्टेजमध्ये. का बरं, तिथं उतार आहे, आता इथं आपण खाली आलो, त्याच्यामुळे वॉटरफॉलचा अभाव आहे. अपक्षरणापेक्षा आता हळूहळू निक्षेपण वाढायला सुरुवात झालेलं आहे. वहन आणि निक्षेपण अधिक असतं आणि अपक्षरण इथे कमी असतं. ही सगळी लक्षणं नीट व्यवस्थित लक्षात असली पाहिजेत. आणि कुठली भूरूपे म्हणतात बघा, एक आहे तुमचं मियांडर, त्याला आपण काय म्हणतो नागमोडी वळण, म्हणजे आपली चंद्रभागा जी तयार झाली त्या ठिकाणचं एक एक्झाम्पल ते आहे. पुढे नालाकृती सरोवर, ऑक्सबो म्हणतो आपण त्याला. पूर मैदान, पूर तट आणि पंख्यांच्या आकाराचे मैदान, त्याला आपण अलुवियल फॅन सुद्धा म्हणतोय. हे सगळे झाले मॅच्युअर स्टेज मध्ये. नेक्स्ट आपला आहे वृद्धावस्था, त्याला आपण म्हणतोय ओल्ड स्टेज मधलं आहे. ओके, याच्यात काय, अपक्षरणाचे कार्य आधार तलापर्यंत आलेलं आहे, समुद्र सपाटीपर्यंत आलेलं असतं. नदीचा वेग अतिशय मंद झालेला असतो. निक्षेपण कार्य प्रभावी असते. विस्तृत सपाट मैदानी प्रदेशाची निर्मिती होते. समतल प्राय मैदानांची पण इथे निर्मिती होत असते. आणि प्रदेश कुठले कुठले त्याच्यामध्ये, त्रिभुज प्रदेश ज्याला आपण डेल्टा म्हणतो, समतल प्राय मैदान ज्याला आपण पेनेप्लेन म्हणतो, आणि अवशिष्ट सैल मोनॅडनॉक सुद्धा म्हणतो. ओके, नदीच्या कुठल्या स्टेज मध्ये काय तयार होतं हे माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट मुद्दा आपला आहे नदीचं पुनर्जीवन कसं होतं ते आता बघूया. ओके, अपक्षरण चक्राची सायकल पूर्ण झाली अशी खूप कमी उदाहरणे आहेत. अपक्षरण चक्र जनरली पूर्ण होत नाही, कारण या चक्रात अडथळे आणणाऱ्या अनेक घटना घडतात. कसं, भूमीची उंचावणे किंवा खचणे, भूमी उंचावते किंवा खचते, सागर पातळीच वाढली, हवामानामध्ये झालेले स्थित्यांतर, आणि डायस्ट्रोफिझम म्हणजे भू अंतर्गत झालेल्या चेंजेस, अशा काही गोष्टीमुळे नदीचं पुनर्जीवन होतं आणि अपक्षरण चक्र इंटरप्ट होतं. पुनर्जीवनामुळे निर्माण होणारी भूरूपे कुठले बघा, हा प्रश्न विचारून झालेला आहे खूप वेळा. ओके, व्हॅली इन द व्हॅली म्हणजे कशी होते, सुरुवातीला समजा की एक अशी व्हॅली तयार झालेली आहे, इथून अशी नदी वाहतीये. ओके, आणि आता अंतर्गत काहीतरी हालचाली झाल्या, आणि त्याच्यामुळे अपवर्ड फोर्स निर्माण झाला आणि तुमची व्हॅली उंचवली गेली समजा. ओके, उंचवली गेलीमुळं या ठिकाणचा भाग जो आहे तो इथे जर आला तुमचा, तर इथे परत अपक्षरण वेगळ्या पद्धतीने होतं. राईट, म्हणजे इथे एक व्हॅली तुमची आहे आणि जुनी एक व्हॅली आहे, तर ती व्हॅली इन द व्हॅली तयार होते. इथं तुमच्या लक्षामध्ये कसं तयार होतं ते, त्याला म्हणायचं कंपोजिट व्हॅली. पुढचं निक पॉइंट. निक पॉइंट काय असतो, आता तुमची आधीची जी व्हॅली आहे की समजा की अशी तुमची व्हॅली बनलेली आहे एक, आणि दुसरं तुमचं झालं की इथून काहीतरी प्रॉब्लेम झाला या ठिकाणी आणि इथून जमीन खाली घसरली. ओके, त्यामुळे आता प्रवाह इथून असा सुरू झाला. ओके, या पॉइंटला जे निक पॉइंट तयार झाला त्याला आपण म्हणायचं निक पॉइंट. ओके, पुढे इनसाइड मियांडर, हा मियांडरचा प्रकारच आहे. त्याला इनसाइड आतमध्ये गळी तयार होते, कॅनॉन सारखं तयार होतं, गळीच्या मध्ये गळी, त्याला म्हणायचं इनसाइड मियांडर. रिव्हर टेरेसेस,
ओके. आणि त्याच्यानंतर आहे उंचवलेले समतल प्राय मैदान. उंचवलेला हा शब्द आला की लगेच पुनरुज्जीवन तुमच्या लक्षात येईलच, ते पुनरुज्जीवनामध्ये येत आहे. पुढे नेक्स्ट आपला पुढचा घटक आहे नदीच्या चक्राशी संबंधित भूरूपे. ओके. नदी 3 प्रकारचे कार्य करते. एक तिचं काम आहे अपक्षरण, दुसरं वहन, तिसरं आहे निक्षेपण. 3 प्रकारचे कार्य करते. नदीच्या अपक्षरण कार्याचे प्रकार आहेत. एक आहे मेकॅनिकल इरोजन, दुसरा आहे केमिकल इरोजन. आता मेकॅनिकल इरोजन म्हणजे पाण्यामध्ये दगड, गोटे, वाळू वगैरे असतात, त्याच्यामुळे जे होतं मेकॅनिकल. आणि केमिकल मध्ये पाण्यात मिसळलेल्या खनिजांमुळे किंवा केमिकल्समुळे जे होतं ते झालं. पुढे अपक्षरणाची प्रक्रिया बघा. याच्यामध्ये एक तुमची आहे हायड्रॉलिक ऍक्शन, नंतर आहे तुमचं अब्रेजन, त्याच्यानंतर आहे ऍट्रिशन, त्याच्यानंतर आहे करोजन. ओके. आता पहिलं हायड्रॉलिक ऍक्शन बघा. याच्यामध्ये आहे पाण्याच्या प्रेशरमुळे खडक फुटतात, हे झाले तुमचे हायड्रॉलिक ऍक्शन. अब्रेजन काय आहे? अपघर्षण म्हणतो आपण त्याला मराठीत, अपघर्षण. ओके. जलभाराचे एकमेकांवरती आदळणे, एकमेकांवरती आदळतात, अपघर्षण. पुढे अट्रिशन म्हणजे काय? सन्निघर्षण. जलभार आणि नदीचं पात्र यांच्यात घर्षण होतं, त्याला म्हणायचं सन्निघर्षण. ओके. करोजन मध्ये काय आहे? खडकातील खनिजे पाण्यात विरघळणे म्हणजे करोजन. हे 4ही प्रकारे अपक्षरण प्रक्रिया घडत असते. ओके. पुढचा अपक्षरण कार्याचे आधारभूत घटक बघू आपण. नदीतील पाण्याचे प्रमाण. अपक्षरण कार्य कशामुळे ठरवतं? पाण्याचं प्रमाण किती आहे, पाण्याचा वेग किती आणि सातत्य किती आहे, त्याच्यानंतर पाण्यातील गाळाचे प्रमाण आणि प्रकार किती आहेत, आणि नदी पात्रातील खडक कशा प्रकारचं आहे, हे सगळे घटक अपक्षरणास कारणीभूत ठरतात. पुढे नदीच्या अपक्षरण कार्याचे स्वरूप बघा. ओके. कसं असतं? एकतर व्हर्टिकल, दुसरं लॅटरल, असे 2 प्रकारचे इरोजन घडून येतात. नेक्स्ट मुद्दा आहे नदीच्या अपक्षरण कार्यामुळे वरच्या टप्प्यात तयार होणारे भूरूपे कोणते आहेत बघा. ओके. म्हणजेच काय? यंग स्टेज मध्ये आपण वरती बघितलेलं आहे, परत एकदा बघतोय. व्ही शेपची व्हॅली, गॉर्ज, निद्री, कुंभगर्ता, धावत्या, धबधबा. वरती धबधबा नव्हता एक ऍड करून घ्या, आणि गुंफित गिरिपाद एक ऍड करून घ्या. ओके. तर हे सोर्स बदलल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं दिसतात. ओके. तर धबधबा आणि गुंफित गिरिपाद एक लक्षात ठेवा. गुंफित गिरिपादला आपण काय म्हणतो? इंटरलॉकिंग स्पर. ओके. प्रौढ अवस्था किंवा वृद्धावस्था मधल्या किंवा खालच्या पट्ट्यात तुमचं मियांडर्स म्हणतं, नागमोडी वळणे, ऑक्सबोले किंवा नालाकृती सरोवरे बनतात. ओके. पुढचा पॉइंट, 7वा पॉइंट आहे तुमचा निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप कोणकोणती आहेत बघा. निक्षेपण कार्य यंग स्टेज आहे. यंग स्टेज मध्ये काय होतंय? जलोढ शंकू आणि जलोढ पंख, त्याला आपण काय म्हणतोय? अलुवियल कोन आणि अलुवियल फॅन म्हणतोय. ओके. आणि तुमचा नेक्स्ट मुद्दा आहे पिडॉमेंट अलुवियल प्लेन, म्हणजे पर्वतपदीय गाळाचे मैदान. ओके. पर्वतपदीय गाळाचे मैदान तयार होते. नेक्स्ट नदीच्या मधल्या आणि खालच्या टप्प्यात प्रौढावस्था व वृद्धावस्थेच्या लेवलमध्ये तुमचं पूरतट तयार होत आहे, पूर मैदान तयार होत आहे, आणि त्रिभुज प्रदेश तयार होत आहेत. तर खाली आपण त्याची उदाहरणं बघूया. ओके. गळईचं उदाहरण काय आहे? गळई तुम्हाला लक्षात आली आहे. आता इथे हे तुम्ही वारंवार वाचल्यामुळे मी इच अँड एव्हरी पॉईंट डिटेलमध्ये घेतलेला नाहीये. तुम्हाला व्ही आणि गळई मधला फरक तुमच्या लक्षात आहे. गळईमध्ये काय होणार आहे? जसं बघा, तुम्हाला थोडाफार एक्सप्लेन करतो. ही झाली तुमची व्ही आकाराची दरी. गळईमध्ये जनरली काय होतं? हा जो उभा डेप्थ आहे तो एकदम उभा असतो, तो पॅरलल तयार होतो, एकमेकांना पॅरलल भिंती तयार झाल्या नदीच्या पात्रामध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो? गळई. हे दोन्हीचा डिफरन्स. व्ही आकाराची नदी पुढे जाऊन गळईमध्ये कन्वर्ट होत असते. दोन्ही मधला हा डिफरन्स लक्षात घ्या, काय गळई आणि काय व्ही प्रकारची व्हॅली. ओके. तर पुढे बघा, याची उदाहरणं बघू. त्याचं पहिलं गळईचं उदाहरण काय आहे? सिंधू नदीच्या गिलगिट जवळ 5.5 किलोमीटरची जी गळई निर्माण झाली आहे ती त्याचं उदाहरण आहे. ओके. नेक्स्ट आहे तुमचं निद्री. निद्री काय आहे? कोलोरॅडो नदीच्या ग्रेट कॅनॉन. निद्री म्हणजे कॅनॉन. ओके. हे अतिशय डेप्थ वाली अजून गळई असते, त्याला आपण निद्री किंवा कॅनॉन म्हणतो. ओके. म्हणजे गळईची डेप्थ अजून वाढली तर त्याला काय म्हणायचं? निद्री म्हणायचं. लक्षात आलं? व्ही आकाराची दरी पुढे जाऊन ती गळई होते, ज्याच्यामध्ये त्याच्या भिंती पॅरलल असतात, आणि त्याची डेप्थ अजून वाढत गेली त्याला काय म्हणतो आपण? निद्री म्हणतो. हे तिन्हीतला फरक लक्षात ठेवा. ओके. व्ही शेप्ड व्हॅली, गॉर्ज आणि कॅनॉन असं त्याला सिक्वेन्स आहे. ओके. तर निद्रीचं उदाहरण काय आहे? कोलोरॅडो नदीची ग्रेट कॅनॉयन किती मीटर खोल आहे? 2060 मीटर खोल आहे कोलोरॅडो नदीवरती. ग्रेट कॅनॉन कुठं आहे हे पण लक्षात ठेवा, कोलोरॅडो नदी. ओके. पुढे
नर्मदा नदीवरती भेड़ाघाटच्या जवळ एक निद्री बनलेली आहे आणि कृष्णा नदीवरती महाबळेश्वर जवळ एक निद्री बनलेली आहे. म्हणजे कॅनॉइन आपल्याकडं महाबळेश्वर जवळ, भेड़ाघाट जवळ आणि ग्रेट कॅनॉन एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा कुंभगर्ता. नेक्स्ट पॉइंट आपला आहे कुंभगर्ता. आशियातली सर्वात मोठी कुंभगर्ता. कुंभगर्ता म्हणजे काय? पॅट होल्स. पॅट होल म्हणजे काय होतं? नदीच्या पात्रामध्ये असे खड्डे खाणले जातात, विहिरी तयार झाल्यासारखं विहिरी तयार होतात. म्हणजे तुम्ही नाशिकला रामकुंड, सीताकुंड वगैरे बघितलं असेल तर ते तसे खड्डे तयार होतात. ओके, त्याचं उदाहरण बेस्ट आहे कुकडी नदी, निघोज, अहमदनगर जवळ निघोज मध्ये. ओके, आता हे निघोज कुठल्या तालुक्यात आहे? पारनेर तालुक्यात आहे. हा प्रश्न आला होता, ते कुठल्या तालुक्यात आहे असं त्यांनी विचारलेलं होतं. ओके, तर तिथं तालुका पण लिहून घ्या. ओके, अहमदनगर मध्ये पारनेर तालुक्यातील निघोज जवळ कुकडी नदीमध्ये आशियातील सगळ्यात मोठी कुंभगर्ता बनलेली आहे. तसंच गोदावरी नदीमध्ये कुठे? रामकुंड आणि सीताकुंड नाशिक मध्ये बनलेले आहेत. ओके, इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा भेगडेवाडी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुंभगर्ता आढळतात. राईट. त्याच्यानंतर पुढे आपण, आणि या कुंभगर्ताच्या ठिकाणी असे पाणी सर्क्युलर फॉर्मॅट मध्ये खाली जात असतं, त्याला आपण बोहरा म्हणतो. ओके, रांजण खळगे पण त्याला नाव आहे. कुंभगर्ताला नाव दुसरं रांजण खळगे सुद्धा आहे, पण वरच्या बाजूला पाणी असं खालच्या बाजूला जाते असं वाटत असतं. ओके, त्याला आपण बोहरा म्हणतो. तिथं म्हणजे अडकलो तर आपल्याला पोहता येत नाही इन जनरली. जर जेवढी जास्त कुंभगर्ता खोल आहे त्याच्यानुसार ते ठरू शकत असं. ओके, पुढे धावत्या. धावत्याला लॅचिन धावत्या सेंट लॉरेन्स नदीचं उदाहरण आहे. नॉर्थ अमेरिकेमध्ये सेंट लॉरेन्स नदीवरती लॅचिन नावाचं रॅपिड आहे. धावत्या म्हणजे काय? रॅपिड आहे. हे त्याचं एक फेमस उदाहरण आहे. पुढे धबधबे. सरकते धबधबे. हे धबधब्याचे प्रकार कसे आहेत बघा. एक आहे तुमचं सरकता धबधबा आणि दुसरा आहे स्थायी धबधबा. असे दोन प्रकारचे जनरली धबधबे असतात. ओके, आता सरकते धबधब्यामध्ये काय? खडकाची रचना मृदू आणि कठीण खडक एकमेकास क्षितिज समांतर आहेत. एकमेकांना कसे आहेत ते? क्षितिज समांतर. म्हणजे काय बघा, मृदू खडक आहे समजा की हा कठीण खडक आणि हा मृदू खडक आहे, एकमेकाला समांतर. आणि दुसरी स्थायी खडकांमध्ये काय? मृदू कठीण आणि कठीण खडक एकमेकांना लंबवत आहेत. ओके, आता सरकतेमध्ये काय प्रकार आहे बघा. इथे तुमचा धबधबा माग सरकत असतो. का सरकत असतो? जिथून धबधबा खाली येतोय तो जर खडक मृदू असेल तर त्याची झीज होणार आहे आणि तो पडणार आहे. आता हे आपण बघत होतो, याच्या ठिकाणी समजा की अशी माझी नदी वाहत येते आणि हे जे आहे ते मृदू खडक आहे, याची झीज झाली तर हे खाली पडून जाणार आहे. मग आता हाच खडक राहील इकडचा आणि नदी अलीकडे सरकत, म्हणजे धबधबा अलीकडे सरकत जाईल. म्हणजे धबधबा हळूहळू हळू मागे सरकत असतो, कारण त्याच्या पुढच्या बाजूला मृदू खडक असतो. तो मृदू खडक लॅप्स झाला की त्याचा अलीकडचा खडक असतो, मग तोही परत खडक मृदूच असेल तर तोही लॅप्स होतो. जोपर्यंत त्याला कठीण खडक सापडत नाही तोपर्यंत ते मागे सरकत 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 जाणार आहे. ओके, त्याला म्हणायचं सरकता धबधबा. त्याच्या ठिकाणचं लक्षण फक्त लक्षात ठेवा. मृदू आणि कठीण खडक एकमेकांना कसे आहेत? समांतर, एकमेकांना क्षितिज समांतर आहेत. राईट. आणि दुसरं काय आहे? मृदू आणि कठीण खडक एकमेकांना लंबवत आहेत. कसं आहे? असे असणार आहेत ते. खडकाची रचना अशी आहे. राईट. आता हा समजा की कठीण खडक आहे आणि हा मृदू खडक आहे. ओके, याच्यावरून जर असं पाणी येत असेल तर हा कठीण खडक असल्यामुळे त्याला काही फरकच पडणार नाही, त्याची झीज होणारच नाही. ओके, दोन्ही दगडांची रचना लक्षात घ्या. सरकत्यामध्ये कशी आहे आणि क्षितिज स्थायी मध्ये कशी आहे. ओके, आता सरकत्यामध्ये उदाहरण बघू आपण. त्याच्यामधलं उदाहरण आहे नेहकलिकाई नावाचं एक मेघालय मधलं धबधबा आहे की जो सर्वात उंच सरकता धबधबा आहे. मेघालय मध्ये आहे नेहकलिकाई. ऍटलिस्ट तुम्ही कुठल्या राज्यात आहे हे पण लक्षात ठेवायला हवं प्रिलिम्सच्या अँगल. पुढचं आहे तुमचं नायगरा धबधबा. नायगरा धबधबा कुठे आहे तुमचा? USA आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती आहे. तो 50 मीटर उंच धबधबा. वर्षाला 1 मीटर तो मागे सरकतो. प्रत्येक वर्षी तो हळूहळू हळू मागे सरकत आहे 1 मीटरचा. आतापर्यंत तो 11 किलोमीटर मागे सरकला. ज्यावेळेस तो निर्माण झालाय तिथून तो 11 किलोमीटर मागे सरकत आहे. ओके, त्याच्यानंतर व्हिक्टोरिया धबधबा कुठे आहे? झांबेजी नदीवरती व्हिक्टोरिया धबधबा आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता स्थायी धबधब्याची उदाहरणं, कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आली. आता स्थायी धबधब्याची उदाहरणं बघूया. येलोस्टोन नदी कुठे आहे? USA मध्ये. जोग नदी आपल्या शरावती नदीवरती. खूप वेळा प्रश्न येऊन गेला जोगवरती. त्याच्यानंतर पुढे शिवसमुद्रम कुठे आहे? कावेरी नदीवरती. आणि हुडरू आहे सुवर्णरेखा नदीवरती. येन आहे महाबळेश्वर मध्ये. कुंचिकल वरही नदीवरती. कुंचिकल कुठे आहे? वरही नदी.
शिमोगा डिस्ट्रिक्ट कर्नाटक मध्ये येतं ते. भारतातील सर्वात उंच धबधबा त्याला म्हटलं जातं. कुंचिकल पण लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. ओके. पुढचा आपला जो घटक आहे तो हिमनदीच्या चक्राशी संबंधित आहे. ते एका ब्रेक नंतर आपण कंटिन्यू करूया.